श्री कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. 11व्या अभंगातील आपलं हे 4थं चरण आहे. कालच्या अभंगात आपण हरी उच्चारण मंत्र हा आघात आणि पळे भूतबाधा भेने तेथे. तर भूत शब्दाचा अर्थ अनेक प्रकारच्या योनी सांगितल्या. त्यापैकी भूत पिशाच या काही योनी, भूत प्रेत पिशाच शंकिनी डंकिनी अशा अनेक योनी असतात. हा एक भूत शब्दाचा अर्थ हरिमंत्र म्हटल्यानंतर ते जसं पळून जातं, त्याचा बाधा होत नाही. त्याचप्रमाणे अहंकार हा याला एक भूत, अहंकाराला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी भूत असं म्हटलं आहे. पण मग जशी या पिशाच योनीतल्या भूताची बाधा होत नाही, हरीचा उच्चार केला असताना हरिमंत्राने जशी या पिशाच योनीतल्या भूताची बाधा होत नाही, तशीच अहंकार रूपी जे भूत असतं त्या भूताची बाधा होत नाही. त्याची बाधा ते निवृत्त करतं. आणि तिसरं भूत असतं त्याला म्हणतात पाप. मग ते पाप हे सुद्धा काय एक पिशाच मानलेलं आहे. कारण अनादिकालापासून आपण ह्या गोष्टी ऐकत आलेल्या आहोत, हे भूत प्रेत वगैरे. तर या पिशाच योनीला सुद्धा अनेक ठिकाणी कोणी म्हणतात, कोणी आहे, कोणी नाही म्हणतात. पण पुराणामध्ये असं म्हटलं आहे की हरिरेश समाराध्य सर्व देवेश ईश्वर ईश्वर. हरिनाम महामंत्र ही नश्येत पाप पिशाचकम. म्हणजे पापाला सुद्धा पिशाच असं म्हटलेलं आहे. आणि याचं उत्तर हे मग काल का नाही सांगितलं, तर याचं उत्तर हरि उच्चारणे अनंत पापराशीन जातील शिक्षण मात्रे त्या पापाच्या निवृत्तीमध्ये भरपूर सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त एवढं सांगायचं, म्हणजे भूत योनीतलं आपलं पिशाच योनीतलं एक भूत घ्यायचं, अहंकार हे एक भूत घ्यायचं, आणि पाप हे सुद्धा एक भूतच घ्यायचं. कारण का पुराणामध्ये एवढं असं म्हटलं आहे, हरी ही एषा समाराध्य. तर हरी हा याचं समाराध्याचा अर्थ आपण त्याला आराधना म्हणजे ध्यान पूजा असं म्हणतो. सर्व देव ईश्वर ईश्वर. या सर्व देवांचा देव असणारा ईश्वर तसा हा हरी. हरी नाम महामंत्र हे हरी नामाच्या महामंत्राने पाप पिशाचकम नश्येत. पाप हे सुद्धा एक पिशाचंच असतं. दुःख देणं काय, अहंकारसुद्धा दुःख देतो, भूतसुद्धा दुःख देतं, पापसुद्धा दुःख देतं. आणि या सगळ्याचा बाधा हरिनाम मंत्र निवृत्त करतो. असा कालचा भाग झाला. तर अशी त्या नामात एवढी शक्ती आली कुठली? नामाचं सामर्थ्य सर्व संतांनी व साधू संतांनी वर्णन केलं आहे. तर नाम एवढं सामर्थ्यवान का आहे? तर नामातली शक्ती काय आहे? तर ज्याची नामी जशी असेल त्याचं तसं नाम असतं. नाम प्रभू रामचंद्र असेल, भगवान गोपाल कृष्ण असेल, एकच आहेत. रामकृष्ण पांडुरंग काय वेगळं आहे असं थोडंच आहे. मग यांची नामी जशी अत्यंत बलवान आहे, मग तो बलवान असलो त्याचं नामसुद्धा काय बलवान राहील. आणि आपल्या संप्रदायामध्ये नामीचा मानलेला आहे अभेद. नामीचं काय मानलेलं आहे? अभेद. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे नाम केशव केवळ जानती प्रेमळ हरिभक्त. नाम परब्रह्म असे जर असेल तर त्या परमात्म्याच्या पेक्षा नाम वेगळं नाही. तर जेवढी परमात्म्यात शक्ती आहे तेवढी नामात शक्ती, तेवढी नामात शक्ती येईल का नाही. आणि त्यामुळे ते नाम समर्थ आहे. नाम समर्थ आहे आणि नाम असणारा नामीसुद्धा काय समर्थ आहे. तर त्याचं वर्णन करता असताना नाम जेवढं समर्थ आहे तेवढी नामी पण समर्थ आहे हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर काय ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थोपनिषदा. माऊली म्हणतात माझा हरी हा समर्थ आहे.
समर्थ आहे म्हणजे याचा अर्थ सर्वशक्तिमान. सर्वशक्तिमान म्हणजे ती शक्ती असामान्य शक्ती असते असा समर्थ शक्तिवान आहे. आणि न कर्वे अर्थ उपनिषदा, तर त्या हरीचाही आणि हरीच्या शक्ती सामर्थ्याचाही उपनिषद त्याचा अर्थ करू शकत नाही. असा याचा काय आहे सरळ अर्थ आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहिली गोष्ट हरी माझा. तर माझा शब्दाचा अर्थ काय आहे? माझा ही काय असते ते आत्मीयता असते. माझं हे काय आत्मीयता असते. मग माझा कोणालाही म्हणता येतं का? कोणी म्हणतं का? नाही, कोणालाही म्हणता येत नाही, कोणी म्हणत नाही. मग आपण सगळे जरी भक्त असलो तरी त्याला माझा काय तो असं म्हणू शकत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे भगवंताशी ममत्व एवढं जोडणं इतकं सोपं नसतं. कारण ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंता वाचून यत्किंचितही दुसरा विषय असू शकत नाही, तीच व्यक्ती किंवा तेच संत, तोच भक्त परमात्म्याला माझा म्हणू शकतो. मग आता ज्याच्या अंतकरणामध्ये अहम आणि मम भाव असतो, मग त्या अंतकरणात परमात्म्याला माझं म्हणण्याला काही ती वृत्ती शिल्लक राहत नाही ना. त्या वृत्तीचा विषय काय आहे? वृत्तीचे विषय 3 होतात. एक काय होतं? तो एक अहम विषय होतो आणि एक मम विषय होतो. मग एक अहंता असते आणि एक ममता असते. आणि ममतेमध्ये काय असतं? एक आप असतं आणि एक पर असतं. मग त्या पहिली गोष्ट अहंता, अहंताच्या नंतर ती ममता, आणि ममतेच्या नंतर म्हणते काय ते परता आणि अपरता. आता परता आणि अपरता हे आलं ममत्वामध्ये आणि अहंता आली. मग आता ह्या 3 वृत्तीमध्ये भगवंताला माझं म्हणण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही ना. आणि हे जोपर्यंत मग भगवंताला सुद्धा माझं म्हणणं तर तिथं पण ममत्व येतं ना. पण हे आहे जड आणि परमात्मा आहे चेतन आहे, सामर्थ्यवान आहे. मग याची त्याची तुलना करता येत नाही. मग जे सगळे बाकीचे असतात त्याच्यापेक्षा ही गोष्ट वेगळी असते. त्यामुळे माऊली अहममतेच्या लवड सवडीन माते न पवती. जिथं अहम आणि मम असतं तिथं मातेला प्रवेश नसतो किंवा ती वृत्ती मातेला नाम परमात्म्याला प्राप्त होऊ शकत नाही. अममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी. आणि म्हणून जन्मरणाच्या दुथडी डवळी ते ठेली. ह्याकडचे त्याकडे सारखे झोकळे खातात ते. इकडून तिकडं कुठं एकदा अहंता आणि एकदा ममता, एकदा ममता आणि एकदा अहंता, सारखं इकडून तिकडं दणके खातं म्हणे ते. या काळात नदीचे जसे 2 काठा असते तशातला प्रकार असतो. आणि संतांच्या बाबतीत तसा प्रकार नसतो ना. संतांच्या बाबतीत म्हणून सर्व संतांनी ज्या काळात माझा म्हटलं असं संसाराच्या तापे ताप अलोमी देवा आणि करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय. आणि पुढे काय? येवो माझे माय, येवो माझे माय. तर ते माझं ममत्व जे आहे, जे भगवंताला जोडल्या जातं, त्याचे तो दर्जा फार उच्च कोटीचा दर्जा असतो. तुका म्हणे नोहे अनेका सारिखा, आणि तोची माझा सखा पांडुरंग. माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. म्हणजे ममत्व जोडण्याकरता विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी हाती भात. आपण असं नाही म्हणणार. आपण प्रमाण म्हणतो, कीर्तनात ठोकून सांगतो, पण बाप म्हणजे पांडुरंगाचं आहे मारलं आणि बाप आहे मारलं म्हणून ना हे काही चिंता. तोचे आमुचा माता पिता, बहिणी बंधू आणि चुलता आणि का गोता. मग हे सगळं ज्या काळात भगवंताशी नातं जोडलं त्या काळात त्या बाकीच्या नात्यात जर वृत्ती असेल तर हे नातं जोडलं जाणार नाही. आणि जर जोडलं नाही, ते जोडलं नाही जोडलं नाटक झालं. मग हे जोडलं आणि ते जोडलं नाटक झालं ना. ते त्याला काय अर्थ नाही राहिला ना मग ते. म्हणजे त्याचा अर्थ ममत्व जोडण्याकरता खूप प्रमाण आहे त्याच्याबद्दल. ते सगळं काय कसं सांगत बसू तुम्हाला ते प्रमाणाचं. पण ममत्व भगवंताशी ममत्व जोडण्याकरता ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंता वाचून दुसरा कोण जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावान तुझं वाचूनी केशवा
अणूसुद्धा मला प्रिय वाटत नाही, तशीच व्यक्ती त्या ठिकाणी भगवंताशी ती जोडल्या जाते. त्यालाच माझं असं म्हटल्या जातं. आणि मग असं माझं म्हणण्याकरता जिथं कोणत्याही प्रकारचं द्वैत राहत नाही, जिथं अहम मूर्ती शिल्लक राहत नाही, मग तिथं ती गोष्ट होत असते. मग ही गोष्ट कुठं असते? ते चैतन्यात ती गोष्ट असते का? नाही. प्राणात ती गोष्ट असते का? नाही. त्या पृथ्वीत ती गोष्ट असते का? नाही. मग पाण्यात नसते, प्राणात नसते, चैतन्यात नसते. ज्ञानेश्वर महाराज त्याचे फार उत्तम प्रकारचे उदाहरण दिले. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणेवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षणी. काय उत्तमा ते धरिजे नाही, काय त्याच्या खालची ओवी काय सगळी, तर ते असे उत्तमाते धरिजे आधमाते आव्हेरिजे हे नेनेचे गा करेजे चैतन्यनाथी असं आहे. मग ते उत्तम असेल तर चैतन्य त्याला धारण करतं, असं आहे का? ते काय रूप त्याच्या खालची असे ते काय त्या ठिकाणी नाही. उत्तमाते धरिजे आधमाते आविर्जे हे नेनीचे गा करेजे पृथ्वी जेवी. मग उत्तमाचा भार वाहते आणि आधमाचं हे करते, असं पृथ्वी कधी करत नाही ना. पृथ्वी कधी करत नाही. जैसा तसे उत्तमाते धरिजे आधमाते आव्हेरिजे. आणि हे काहीच नाही. जे वसुधा जेवे पृथ्वीच्या ठिकाणी तिथं आप नसतं आणि पर नसतं आणि अहम नसतं. चैतन्याच्या ठिकाणी आपही नाही, परही नाही आणि अहमही नाही. मग चैतन्य जसं निरागस आहे, पृथ्वी जशी निरागस आहे. तिसरी ओळी काय झाली? त्या ठिकाणी का रायाचे दे चाळू रंका पर्वते गाळू हे नेनीची गा कृपाळू प्राणुपय. म्हणजे आता प्राण असतो शरीरातला, ते काय उत्तम म्हणजे सज्जन मनुष्य असलं तर मग त्याचं जीवदान देतो आणि वाईट जीव मनुष्य असला त्याला मारून टाकतो, असं होत नाही. म्हणजे राय म्हणजे कोण? राजा. म्हणजे राजा असेल तर त्याला ते प्राण त्याचं चलनवलन करतात आणि रंक गरीब असेल तर त्याला मारून टाकतात. असे प्राण कधी करत नाही. का गायीची तुळशी हारू व्याघ्रावी शिवणी मारू हे नेनीचे गा करू तोय जैसे. मग पाण्यात तसा भाव असतो का कधी? पर अहम. जलात कधी अहम भाव नाही, मम भाव नाही, मम भावात आप भाव नाही, पर भाव नाही. पृथ्वीत तसा अहम भाव नाही, आप भाव नाही, पर भाव नाही. चैतन्यसुद्धा अहम भाव नाही, पर भाव नाही. ज्याला तसा अहम भाव नाही, पर भाव नाही. असं कधी होत ना. तैशी आगव्याची भूत मात्र एक परी जाय मैत्री कृपे शात्री. आपण जो पुढचा मुद्दा मला एवढं सांगायचा. आणि मी ही भाष नेणे एवढ्या त्या ओळी करता मी मागचं तुम्हाला एवढं झालं. आणि मी हे भाष नेणे माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. तेवेची क्षमे लागे पृथ्वीशी पवडो अंगी आणि संतोषा उत्संगी दिले घर. ते पुढचं महात्म्याचं लक्षण सांगितलं. मी हे भाष नेणे, मी ही भाषा जिथं शिल्लक राहत नाही किंवा उत्पन्न होत नाही, अशाच ठिकाणी परमात्म्याला माझं म्हणण्याची वृत्ती तयार होते, ती जोडल्या जाते. इतकं निरागस चैतन्यासारखं, पृथ्वीसारखं, जलासारखं, प्राणासारखं. म्हणजे काय त्याच्यात कोणत्या प्रकारचे अहम भाव नाही ना. प्राण तो जड असतो, तिथं अंतकर्ष नाही. चैतन्यात अंतकर्ष नाही, पृथ्वीत अंतकर्ष नाही. त्यामुळे जलात काय अंतकरण नाही. त्यामुळे पहिलं अहम वृत्ती नाही, मम वृत्ती नाही आणि त्यात अपरही नाही. तसं ज्याच्या अंतकरणामध्ये अहम भाव नाही, मम भाव नाही आणि अपपर भाव नाही, अशा अंतकरण वृत्तीच फक्त ती परमात्म्याला जोडते आणि त्याला ती माझा म्हणू शकते. आणि तसं माझं ते टिकणारच नाही ना ते. मग जसं संतांनी भगवंताशी सगळे नाते जोडले, मग आपणही पण जोडतो. पण आपले दोन होतात. कीर्तनामध्ये बोलण्यामध्ये भगवान आपला आईबाप होतो आणि कीर्तन संपल्यावरती आपला मूळचा आईबापाला ही माझी आई, हे माझा बाप असं म्हणतो ना आपण. म्हणजे याचा अर्थ आपलं ते नाटक होतं. त्याच्यामुळे भगवंताशी मम भाव जोडणं इतकं सोपं नाही. संतांच्या अनेक प्रमाण आहेत, त्याच्याबद्दल नाही सांगेन मी तुम्हाला. जाऊ द्या. तुकाराम महाराज म्हणतात,
हे सर्वसामान्याला दाखवण्याकरता नाही, ती गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे. तर ज्या कालामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणतात ते, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. तर माझं हे काही सामान्य नाम आहे, सामान्य नाम आहे नाही हे. मग माझं कशाला जोडते, तर माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझी गाडी, सामान्य नाम आहे ते. पण सामान्य असतं त्या कालात ते एक विशिष्टाशी जोडलं जातं, हे त्यातलं विशेष येतो ना. माझं हे मम हे काय माझं, आणि मम हे जरी सामान्य असलं तर ते नेहमी विशेष आणि विशिष्टाशी जोडलं जातं. तर उदाहरण, आता माझी गाडी, आता गाडी म्हणजे काय आहे का, आईपेक्षा वेगळी. माझी आई, माझा बाप, हे वेगळे आहेत ना, विशेष आहेत ना. बापच राहतो ना तो जगात, त्या बापासारखं दुसरं काय असतं जगात, आईसारखं विशेष आहे का ते. आता गाडीसारखे काय दुसरं काय, गाडीसारखे राहते नाही, सामान्य नाही. माझं हे विशेषाशी जोडलं, विशेष आहे ना ते, विशिष्ट होऊन जातं ते. माझं ज्या काळात त्याला जोडलं जातं त्या कालात माझं हे ममत्व हे जरी सामान्य असलं व्याकरणाच्या दृष्टीने, हे सामान्य ना, पण हे सामान्य नेहमी विशेषाशी जोडलं जातं, हे का नाही, विशेष. आणि ते हे माझं जोडल्यामुळे त्यात ते विशिष्टत्व येतं. मग ज्या कालामध्ये माझं हे सामान्य असतं, पण परमात्मा विशेष आहे ना, परमात्मा विशेषच आहे. मग ज्या कालात सामान्य हे विशेषाला जोडलं जातं, मग त्या कालामध्ये त्याचं एक महत्त्व विशेष प्रकारचं वेगळं होतं. इतरापेक्षा त्याला काय केलं, वेगळं केलं जातं. माझी गाडी म्हणजे दुसऱ्याची नाही, माझी आई म्हणजे दुसऱ्याची नाही, माझा बाप म्हणजे तो दुसऱ्याचा नाही, असं सिद्ध होतं काही ते. पण तो विशेष असतो ना तो. मग तसं परमात्मा, माझा परमात्मा, हे माझं जरी सामान्य असलं तो परमात्मा विशेष आहे, आणि त्या विशेषामुळे त्याला विशिष्टत्व येतं माझ्यामुळे. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ही दुसरीकडे गोष्ट जोडता येत नसते. मग आता आपलं माझं कोण जोडलं जातं, आपण जरी विशेष व्यवहारातलं ते जड असतं, ते असे ते, पण ती परमात्मा जड नाही. त्यामुळे इतरापेक्षा ती गोष्ट थोडीशी विशेष आहे. असो, सामान्य हे विशिष्ट होतच असतं, हे आहे. तो संबंध कोणता घ्यायचा, कसा घ्यायचा, काय घ्यायचा, ते जास्त गेलं का मग वेदांतात जाईल. तो का म्हणे माझी नव्हती ही कोणी, माझं म्हणून दुसरं कोणी नाही, माझा परमात्माच आहे. एका चक्र पाणी वाचून या, दुसरं माझं कोण नाही. आणि आपली माझं सगळी तुकाराम महाराज म्हणले, बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. आणि केव्हा कळतं आपल्याला, ज्यावेळी जवळच्या माणसाने दगे दिले का, त्यांनी फटके दिले का, आणि पश्चातापात ही फटकन गुण आपली कोणची नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. हे मागच्या महिन्यात मला ते वाटायचं ना, तसं आपलं कोणीच नाही, आपल्याला काय अर्थ नाही, आपली कोणीच नव्हती. मग ज्या कालामध्ये अशी वृत्ती होते आपले कोणीच नव्हते, ही अखंड वृत्ती असते का, नाही. कोणत्याही माणसाला पश्चाताप झाला, जवळच्या माणसाने त्याला फसवलं, जवळच्या माणसाने त्याला त्रास दिला, ज्याच्यावर जेवढा विश्वास असतो तो त्या कालामध्ये ते वासरू जेव्हा मोठं होतं, किंवा गाय ज्यावेळी दुसऱ्या वेळी विती, आणि त्या पहिल्या वासराला काय राहतं, ते त्याला प्यायची सवय असते. ती काय वासरं आमच्याकडे ते कमी पाहिले, ते गुडघे टिकून चांगले झाले तर ते गाय पाजाय त्याला. आणि पण नंतर मग ते दुसऱ्या वेळी येतं झालं का, ती दुसरी गाय येते, आणि ते लहान बच्चं असतं ना, ते पहिलं ते प्यायला पाहतं, ती झालं तिकडून गाय अशी लात मारतीन त्याला, आणि तेवढं बाजूला जाऊन तोंड करून उभं राहतं. त्या काळात तिची वृत्ती काय म्हणत असेल, आपलं कोणीच नव्हती. आपलं कोणीच नव्हती. मग कारण नाही, ज्या ठिकाणी आपलं ते, मला पण तसं काही वेळा लय वाईट वाटायचं ना, खूप लय वाईट वाटतं. आधी लय खूप लाड केली माझे, आणि मग नंतर हे माझ्याहून लहान झाले हे सगळे, आणि मग ते धोपटायचे मला धरून काय वेळाला. आणि मला वाटतं काकू हाणायची,
आणि ते भाऊ झाले मग त्याला हेडस फिडस करायला ते म्हणजे मग आम्हाला झालं दुसरं पोरगा आता तुझा आहे म्हणजे कुठे नको ते म्हणायचे गमतीनं पण म्हणजे पश्चातापात आपल्याला तशी गोष्ट होते. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं तसं नव्हतं. तुका म्हणे माझी नव्हती हे कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या, असं तो भाग. माझा शब्द बदलचा आपण सांगितलं तुम्हाला. ते तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिलं पारू कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझा मन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा. आता हे माझं काय आहे सगळं, याच्यात माझं जन माझं द हे सगळं असं हे कसं काय म्हणलं मग? हे सगळं जड नाही का मग? याला कसं काय माझं म्हणलं? याला कसं काय माझं म्हणलं? आता वरची वर ठीक आहे, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, चाल ठीक आहे कृष्ण माझे, पण कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू आणि हां कृष्ण माझे जन. आता कृष्ण माझे जन कसं काय म्हणलं? जन कसं काय कृष्ण होईल? तर त्यातलं उत्तर असं आहे, माता नाही आणि पिता नाही आणि गुरु नाही, जन नाही आणि काहीच नाही, त्यातला कृष्ण तो आहे माझा. वृत्तीचा विषय काय आहे? आईन बाप. पण आईन बाप ते पिंड असले तर त्या पिंडात असणारा आत्मरूपाने कृष्णा तैसा हृदयामध्ये मी रामू, त्याला मी मानतोय. ती माझी माता, ती ही माझी माता. किंवा दुसरा अर्थ काय आहे? प्रत्यक्ष भगवान समोर आहे, तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे. मग आता तो माता पिता आहे का? माता पिता नाही तो. पण मातेने प्रेम दिल्यानंतर जे आनंद सुख प्राप्त होतं तो 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 तूच रूपाने आहेस किंवा तितकंच प्रेम देणार तू आहेस त्याच्यापेक्षा आधी. पिता जेवढं सांभाळतो पालन करतो त्याच्यापेक्षा अधिक पिता तर काही सर्वत्र पालन करू शकत नाही. पण भगवान समुद्रात बुडाला तरी भगवान काढू शकतो. आपला बाप थोडाच काढीन समुद्रात. लेकराकरता काय जाईल समुद्रात मारायला? एखाद्या घरात जर जळा भगवान कोणत्या रूपाने वाचू शकतो. त्यामुळे तू माझा पिता आहे असं अनेक रूपाने घेतलं तरी आपल्याला ते सांगता येईल. कारण तूच माझा उपदेश करून मला मुक्त करू शकतो म्हणून तूच माझा गुरु आहे, तूच माझं तारण करून तूच माझा हे आहे, तूच माझं जन. म्हणजे जन कशा असतं, मान मान्यतेकरता जन लागतं, पण तूच मला मान देणार आहे असं बघून तसे आत्मत्वाचं नातं जोडणारं तुकारामाचे असे अनेक अभंग आहेत. तर तुम्हाला वाटतं एवढं भरपूर झालं, लय झालं प्रवचन. तर ज्ञानेश्वर महाराज तसं ज्ञानदेव म्हणे हरी माझा माझा समर्थ असं आहे. असे खूप त्याला अभंग आहेत त्याच्याकरता. आणि हे पद फार विशेष असतात. एक गाऊ आम्ही, आम्ही नामाचे धारक. तर आम्ही हे पद ज्या कालामध्ये येतात त्या कालामध्ये त्यांचं ते एकनिष्ठत्व हे आपल्या गोष्ट लक्षात येत असते. ते तर असं ते आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माया विवर्जित झाली ओ माझे गोद पंढरी राहिली ओ. म्हणजे याचा अर्थ माझे गोद पांडुरंगाशी माझे पण अनेक अभंगात जोडलेलं आहे असो तो भाग. ज्ञानदेव म्हणे आर्य माझा समर्थ अन्न करवे अर्थ उपनिषदा. तर तुम्हाला सामर्थ्य शब्दाचा अर्थ आपण ठरवू शकत नाहीत. सामर्थ्य शब्दाचा अर्थ कोण ठरवतं? शास्त्र ठरवतं. सामर्थ्य शब्दाचा अर्थ शास्त्र ठरवतं. समर्थ आणि सामर्थ्य, समर्थ वेगळं, सामर्थ्य वेगळं आणि समर्थन वेगळं. तर समर्थ हा त्याला काय म्हणतात? समर्थयते इति समर्थ. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. समर्थाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं, समर्थाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं. मग समर्थ ही व्यक्ती असते आणि सामर्थ्य त्या व्यक्तीतली शक्ती असते. समर्थ ही व्यक्ती असते आणि सामर्थ्य त्या व्यक्तीतली शक्ती असते. म्हणून त्याला म्हणतात शक्तिनिष्ठ.
शक्ती कोण्या ठिकाणी राहते? समर्थाच्या ठिकाणी. शक्ती कोण्या ठिकाणी? समर्थाच्या ठिकाणी. समर्थाच्या ठिकाणी शक्ती राहते आणि म्हणून समर्थ वेगळं आणि सामर्थ्य वेगळं असे. ये समर्था जगती अस्मिन् सृष्टी स्थिती अंतकारिणा ते पिकालीन लियंते कालो ही बलवत्तरः असं कुठं म्हटलेलं आहे? ते अमरकोशामध्ये असं म्हटलं आहे. काय? हे समर्था जगती अस्मिन, तो समर्थ आहे. कोण? अस्मिन जगती सृष्टी स्थिती अंतकारिणा, जो सृष्टीची उत्पत्ती करू शकतो, जो सृष्टीची स्थिती ठेवू शकतो आणि जो सृष्टीचा लय करू शकतो, जगात त्यालाच फक्त समर्थ म्हणा. बाकीच्या समर्थ म्हणण्यात कोणत्याही प्रकारचा काय अर्थ नाही असं आहे. आणि म्हणून त्याला समर्थ म्हणतात. कोणला? नाही ते हा तर झाला परमात्मा. म्हणजे या जगताची सृष्टी स्थिती आणि हे ते कालेन लियंते, हे कनी हे जगत आहे तर ते सुद्धा कालाने काय होतं? लीन होतं. पण म्हणून काल हा सगळ्यात बलवान मानला आहे, काल हा सगळ्यात समर्थ मानला आहे. पण तो कालसुद्धा भगवंताच्या स्वाधीन असतो. परमात्मा हा काळाचा हे काय असतो? काळ. काळाचा हे काळ असतो आणि त्यामुळे सगळ्या जगाला काळ खाणारा इतका बलवान असतो. पाय पहा केवढा पसरला शे चवडा आणि करुणिमा जेवढा आकार गजू, असा बलवान काल असतो. पण त्या कालाला सुद्धा आपल्या स्वाधीन ठेवणारा परमात्मा असतो आणि म्हणून त्याला काय म्हणतात? समर्थ. परमात्मा हा समर्थ असतो आणि त्या समर्थाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं. समर्थता, समर्थस्य भाव हा समर्थत्वम असे. म्हणून समर्थ वेगळं, समर्थन वेगळं, सामर्थ्य वेगळं, असे अनेक प्रकार आहेत. त्याच्यावर काही जास्त प्रवचन करायची आवश्यकता वाटत नाही. तरी समर्थ शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं स्पेशल वर्णन केलं आहे. काय वर्णन केलं आहे? समर्थ शब्द, समर्थाची व्याख्या आहे आपली नेहमी माझी व्याख्या. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असा तू सर्वतंत्र स्वतंत्र समर्थ आहेस. असे माझे शब्द नेहमी असतात. ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असा तो सर्वतंत्र स्वतंत्र असा तू समर्थ आहेस. असे परमात्म्याच्या बाबतीमध्ये तो असा इतका समर्थ असतो. बहुत देव बोलली पुराणी तीही लागते ज्याचे चरणी, तो समर्थ चक्रपाणी जो वेद पुराणी वंदिजे. एकनाथ महाराजांनी असं म्हटलं आहे. काय म्हटलं आहे ते? बहुत वेद बोलले पुराणी तीही लागते ज्या. संपूर्ण आपण निळोबराची गवळण म्हणतो नेहमी, ते त्याचं सामर्थ्य सांगत असताना त्याने सगळे ब्रह्मादिकेची पूजा करतात. इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुतीशास्त्री यातीची स्तविती, महासिद्ध मुनी याची आराधिती आणि निळा म्हणे तो हा. आता हे काय म्हणे? इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती. कोण कोणाची पूजा करतं हो? त्यांच्यापेक्षा समर्थ. आता जगात हे तर सगळ्यात समर्थ मानले देव आपण, पण देवापेक्षा सुद्धा समर्थ आहे का तो? म्हणून तर पूजा करतात. आता सगळ्यात बलवान ज्ञान आणि मनुष्य बलवान असतो. सगळ्या जगात ज्ञान सांगणारी कोणी? श्रुती. मग ती श्रुतीसुद्धा काय करते? त्याचं स्तवन करते. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजा, श्रुतीशास्त्री ती यातीची स्तविती आणि महासिद्ध मुनी माता निळूबारा म्हणतात. मग आता याच्यापेक्षा जगात समर्थ कोण असेल? तर याला म्हणतात समर्थ. असा एवढा परमात्मा समर्थ आहे. म्हणून असा परमात्मा ते सामर्थ्य काय असतं? तो ज्ञानी तुका भगवंतानी 9व्या अध्यायामध्ये पण त्याचं वर्णन केलं आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव हा प्रलय हा प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. हे सगळे पद आहेत भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करणे. आता तुम्हाला ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे ते. पण तरी त्याचा विस्तार करत असताना आकाश सर्वत्र वसावे, वायूनी नाव भरी उगी नसावे, आणि पावके दहावे, आणि वर्षावे जळी. आता ही जगात ही गोष्ट जगात कोणी हे करू शकतं का? या आकाशाने व्यापक रूपाने सगळे राहावं. आकाश सर्वत्र वसावे आणि हा
मग आता हे आकाश सर्वत्र राहील, हे एवढं सामर्थ्य जगात कोणाचं आहे का? एवढं कोणाचं सामर्थ्य असू शकत नाही ना. मग वाऱ्यांनी नियमितप्रमाणे व्हावं, हे एवढं सामर्थ्य कोणाचं असू शकत नाही. मग आकाश सर्वत्र असावी, वायूनी सर्वत्र वायूनी नाव भरिव गे नसावी, पावके दहावे, अग्नीनी उष्णताच ठेवावी, पावके दहावे, वर्षावे जळी, पाण्याने वर्षाव करायचा आणि पाण्याने व्हायचं. पाणी गठुडं होऊन राहिलं मग मेला सृष्टीच नाही राहायची. मग हे कोणा सामर्थ्य? हे याला समर्थ म्हणतात. तर याला काय म्हणतात? समर्थ. भगवान किती समर्थ आहे? जी गोष्ट जगात कोणालाच करता येत नाही ती करता येते, त्यालाच फक्त समर्थ माना. आणि तो त्याला समर्थ माना, आणि ते जे करतो त्या शक्तीने त्याला ते सामर्थ्य माना तुम्ही. आकाश सर्वत्र कसा कोण ठेवतो जगात? कोणाला शक्य आहे ती गोष्ट? आता याला मान्यच नाही आकाशाची व्याप्ती ठेवणं. मग जगात त्यालाच मान्य ते, जगात दुसरं कोणाला. म्हणून हरीला समर्थ का म्हटलं जातं? त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून पर्वती बैसकानं संडावी. आता पर्वत एखाद्या बसायचं कोण? आता काय त्या अमेरिकेच्या अध्यक्षाला सांगितलं बा पर्वताला हलू देऊ नका, आता ते जमल का ती गोष्ट? नाही. मग जगात असं कोणता देव नाही, कोणता दानव नाही, कोणता मानव नाही, अशी कोणती यंत्रशक्ती नाही, नका अशी कोणती मंत्रशक्ती नाही. पर्वती बैसकान संडावीन, समुद्री रेखा नोलंडावी. समुद्राने नाही तर समुद्राच्या काठावर असे अनेक शहर आहेत प्रचंड, मुंबईसारखे प्रत्येक मोठे शहर सगळे समुद्राच्या काठावर आहेत. आता ते कलकत्ता काय तो, ते हावडा इतका मोठा आहे. हावडा तो पाहिला असेल ते, हावडा इतका मोठा आहे तो हावडा, आणि त्याच्या एवढाच कलकत्ता आहे. आणि किती अंतर आहे त्याचं? फक्त मध्ये नदी आहे. आणि इंग्रजांनी बांधलेला पूल येतो हा हावडा ब्रिज प्रसिद्ध आहे ना तो. मग तो मधून रेल्वे जाते आणि दोन रोड जातात, आणि त्याला खाली काहीच आधार नाही. हो, मग हावडा ब्रिज प्रसिद्ध आहे ना ते. हो, आणि थोडी कशावर ती गंगा नदी ती, हे आपण गेलतो ना ती गंगा तिथं मिळते त्या खाडीत कलकत्त्यात. ती तर इथून आपल्या स्टँड एवढी असन, ती एवढी, याच्यापेक्षा जास्त असन, लय लांब येते. एवढा पूल येतो असा, तो बरोबर असा कैचवर एकमेकाला जोडला असा तो. आश्चर्याचे ते एक. मग सगळे एवढे मोठमोठे शहर आहेत ते सगळे समुद्राच्या काठीचे आहेत. आता हे गुजराती अनेक शहर आहेत त्याच्यामध्ये, सुरत झालं, भरूच झालं, सगळे मोठमोठे प्रचंड शहर. त्यांनी जर थोडीशी 2-5 फूट अशी जर ओलांडली ना, हे सांडलं जलसमाधी. मग सुनामी आली होती त्यावेळी ते नाही का, ते चेन्नईत पाणी घुसलं होतं सगळं ते. मग समुद्री रेखा ओलांडावी असं आहे. पृथ्व्या भूती व्हावी ही आज्ञा माझी. त्याला कुठे भेगा जर पडायला लागले मग गेला, मग कोणीकडे मोटरसायकली दामटेता. मग मोटरसायकल कोणतेही गेलं की मोटरसायकल गेली एका बेगुळीत, मग ते असं होईल ते. हे काय, ही शक्ती ज्यात असते त्याला समर्थ असं म्हणतात. जगात कोणालाही समर्थ म्हणता येत नाही. आणि म्हणून पृथ्व्या भूते व्हावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. असं जगात कोण म्हणू शकतं का ही आज्ञा माझी आहे? असं नाही. म्या बोलिवल्या वेद बोले, म्या चालिवल्या सूर्य चाले, आणि म्या हलिवल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता मी सगळ्या जगाचं चलन वलन करू शकतो, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून म्याची नियमेला साता, आणि काळू ग्राशी तसे भूता. मियाची नेमेला सगळा सूर्यबिरी मीच चंद्र सूर्य मीच कामाला ठेवलेत. मियाची काय ते मियाची नियमेला साता म्हणजे कोण? सूर्य. आणि काल ग्राशी तसे भूता, या म्हण्या गते पंडुस्ता सकळे जयांचे आयसा जो समर्थ. त्यावेळी एवढ्या पदाकरता एवढं प्रवचन जोडलं तुम्हाला. आयसा जो समर्थ तो मी, आयसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ, असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले. त्याला म्हणतात समर्थ. आयसा जो समर्थ तो जगाचा मी नाथू. म्हणजे भगवंताचं सामर्थ्य असं एवढं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ.
माझा समर्थ आहे असं आहे. अहो राण्याच्या पाले खायरा नेनावे केले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी आक्षोनी आकरा न जिनेचे काय, म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. ते चराचरात कोणालाही करता येत नाही, तसं युद्धही कोणी करत नाही. अहो राण्याच्या पाले खायरा नेनावे करवे लंकेश्वरा. आता त्या वानर संग युद्ध, वानर घेऊन युद्ध करायचं, ते एवढा मोठा रावण मारायचा. आज कोणाच्या बुद्धीला पटत? हे वानर माकडं ऐकते तर कशी काय तेच कसं काय ऐकतात? म्हणजे अहो राण्याच्या पाले खायरा, राण्याची पाले खायरा म्हणजे कोण? वानर. करविले लंकेश्वरा, नेनावे केले, नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुनपणे आक्षोनी आकरा न जिनेचे काय, 11 अक्षोनी जिंकली. माझा अर्जुनाने जिंकली का ती? ह्याचं सामर्थ्य होतं. म्हणून समर्थ जे जे करी तर ते न हो नये चराचरी. समर्थाची गोष्ट अशी असल्यामुळे भगवंताला समर्थ म्हणणं योग्य आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजसारखे महान संत 2 पद महत्त्व सांगितलेत. कोणते? माझं का म्हटलं आणि समर्थ का म्हटलं. आणि असं सामर्थ्य समर्थ तो आहे ऐसान थो धरली इच्छा पूर्वी. आता हे तुकाराम महाराजांनी असं एक म्हटलं, ते समर्थ तो आहे असा समर्थ आहे कोणती इच्छा पूर्ण, त्याच्या भक्तांनी जी जी इच्छा केली ती ती त्यांनी पूर्ण केली आहे का नाही. जे जी इच्छा करू ते ते हरिपूर्वी तसे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते 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 हरिपूर्वी तसे असं आहे ते. किंवा तुका म्हणे ठेवी तसे आम्ही राहू त्याची इच्छा. पण जे जे इच्छा करी ते ते हरिपूर्वी असं काय ते तर जी जी इच्छा केली त्याची पूर्ती करायची. आता कोणी काही इच्छा केली ती जगात कोणाला पूर्ती करायला शक्य आहे का? ती कोणाला शक्य नाही. पण तो करू शकतो का नाही? करू शकतो. कोणाचं कोणी काही जरी माहिती सोन्याचं पर्वत दे म्हटलं तर ते तू भक्त झाला तर काल सांगितलं तुम्हाला तो कोणाची दखल घेत होतो. म्हणजे याचा अर्थ भगवान कोणाची इच्छा पूर्ण, कोणती इच्छा पूर्ण करू शकतो तो समर्थ असतो. आणि असा जगात फक्त परमात्मा आहे. असो अशा हरीच्या सामर्थ्याचे किती वर्णन केले तर त्याचा काही अंत लागणार नाही. त्याचं सामर्थ्य काय कोणी मोजू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानदेव म्हणा हरी माझा समर्थ आणि न करवे अर्थ उपनिषदा. तर उपनिषदाला अर्थ का करता येत नाही याचं थोडंसं चिंतन सांगायचं. उपनिषदाला अर्थ, उपनिषद याचा अर्थ वेद राशी म्हणजे शब्दराशी वेद. आणि वेद म्हणजे शब्द असतो. आणि शब्द कोणाचा अर्थ सांगू शकतो? शब्द म्हणजे पद. आणि पद कोणाचा अर्थ? पद ज्या पदाचा जो अर्थ असतो त्याच्याबद्दल शब्द विश्लेषण करू शकतो. पद हे नेहमी पदाचा अर्थ सांगू शकतं. पदातून पदाचा अर्थ निष्पन्न होतो. आणि त्याचं वर्णन करून सांगण्याकरता कोणाचा वापर करावा लागतो? शब्दाचा वापर करावा लागतो. मग शब्द वर्णन करू गेला तर कोणाचं वर्णन करेल? पदाच्या अर्थाचं. आणि जगात जेवढे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ, त्याला सगळ्याला पद आहेत की नाही? झाड, दगड, पाषाण सगळे पदार्थाकरता पद आहेत. आणि त्या पदाचे काय आहेत? अर्थ आहेत. आणि या पदाचे हे अर्थ वर्णन करून सांगण्याकरता सुद्धा काय आहेत? शब्द आहेत. मग शब्द कोणाचं वर्णन करतो? पदाच्या अर्थाचं. शब्द कोणाचं वर्णन करतो? जो विषय आहे त्याचं. पण शब्द तिथं संपून जातो. जिथं जिथं शब्दाची प्रवृत्ती असते तिथं तिथं शब्द वर्णन करतो. कुठं वर्णन करतो? अर्थाच्या ठिकाणी. त्याला काय म्हणतात? ते काय शब्दानाम चतुष्टय प्रवृत्ती. ही शब्दाची 4 ठिकाणी प्रवृत्ती असते. कुठं? धनी गोमान असं आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पदाची गोष्ट का तिने तर 6 सांगितलेत. 6 सांगितले. तिथं काय आठवतं का तुम्हाला? उभे ते जाती गुणक्रिय भेद. सूत्र आहे असं. शब्दानाम चतुष्टय प्रवृत्ती जाती गुणक्रिय भेद. जिथं शब्द जिथं जात असते त्याला तिथं शब्द वर्णन करू शकतो. जिथं गुण असतो तिथं शब्द वर्णन करू शकतो.
आणि जिथं क्रिया असते तिथं शब्द वर्णन करून, जिथं संबंध असतो तिथं शब्द वर्णन करू शकतो. जाती गुणक्रिय नामरूप संबंधो जाती क्रिया भेदो हा बरोबर आहे ते. पण 6 झाले का ते? हा नाम महत्व असं म्हणा, नाम रूप संबंध जाती क्रिया भेद जाती क्रिया भेदो हा हा कशाचा? हा आकाराशीच प्रवादू शब्द हाय का? आकाराशीच प्रवादू शब्द जो मग शब्द काय करतो? शब्दवर्ण करता काय पाहिजे? पहिलं नाम पाहिजे. त्याच्यावरून त्याला पहिलं काय पाहिजे? नाम पाहिजे. त्याला काय पाहिजे? रूप पाहिजे, म्हणजे गुण पाहिजे. आलं गुण आलं. आणि पुन्हा काय? भेद पाहिजे. आता सांगायचं म्हणलं हे नाही तो नाही, हे भेद सांगायला भेद वर्णन करायचं. तो वर्णन करणं म्हणजे भेद सांगणं, वर्णन करणं म्हणजे गुण सांगणं, वर्णन करणं म्हणजे नाम सांगणं. नाम सांगल वर्णन करायचं म्हणजे एखाद्याचं नाम असेल तर, वर्णन करायचं एखादा गुण असेल तर, वर्णन करायचा एखादा संबंध असेल तर, आणि वर्णन करायचं एखादा क्रिया असेल तर. आणि काय? जाती क्रिया आणि भेद. मग ज्यात पाहिजे जाती म्हणजे घटाच्या ठिकाणी घटत्व, गोष्ट ठिकाणी गोत्व, पुरुष ठिकाणी पुरुषत्व. प्रत्येक त्व याचा अर्थ जेवढी जगात व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी त्याची जाती असते. हे वर्ण जातीने चालली जाते. व्यक्तीच्या ठिकाणी जाती, गोत्व, स्त्रीत्व, पुरुषत्व अशी ती वेदांत शास्त्रात त्याला ते जाती असं म्हटले ते. मग ती जाती पाहिजे, क्रिया पाहिजे, संबंध पाहिजे, गुण पाहिजे म्हणजे रूप पाहिजे, रूप म्हणजे गुणच, आणि नाम पाहिजे आणि भेद पाहिजे. एवढं असेल तर मग शब्द वर्णन करतो. आता परमात्म्याच्यात काय आहे? परब्रह्माला काय त्याला नाव आहे का? काय त्याला काही नाव नाही. बरं त्याला रूप आहे का? तो निर्गुण निराकार सत्य ज्ञान तर गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे. झालं सगळं गेला धेंगा ना. आणि उपनिषद काय वर्णन करेल मग त्याचं? आता बरं त्याचं नाही त्याच्या सामर्थ्याचं वर्णन कधी करता येतं? ज्याला मर्यादा असते त्याचं वर्णन करता येतं. मर्यादा पाहिजे का नाही वर्णन करण्याकरता? मग तुम्ही सांगितलं बा आता काय हे ह्या टिपात किती पाणी आहे? मग पाणी तिने म्हणला तो हे 200 लिटरचं पाणी आहे म्हणला आहे. 200 लिटर कसं काय म्हणलं ते? तर असं जर त्यात सरासरी माप काढलं एका फुटामध्ये 1 लिटर बसतं, ते एवढ्या फुटामध्ये एवढं झालं, त्याचं सगळं प्रवचन झालं. मग जर तुला वर्णन करता येतं, सांगता येतं पाणी समुद्राच्या काठावर न्यायचं आणि त्याला सांगायचं समुद्रात किती लिटर पाणी आहे, आता सांगता येईल का? का सांगता येत नाही? आघाद आहे, व्यापक आहे, त्याचे गणित होत नाही, ते मोजमाप करू शकत नाही. त्यामुळे तिथं काय वर्णन करतो? काय सरळ सांगेल मला याचं वर्णन करता येणार नाही. शब्दाच्या पलीकडे. मग दुसरी गोष्ट आकाश म्हणलं ते आकाशाची पोकळी नाही मोजता येणार, पृथ्वीचं वजन नाही मोजता येणार. मग जसं हे शब्दाच्या पलीकडे जातं तसं भगवंताचं सामर्थ्य हे शब्दाच्या पलीकडे जात असल्यामुळे शब्द तिथं उपनिषदा न कर्वे अर्थ उपनिषदा. भगवंताच्या सामर्थ्याचं उपनिषद त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि त्या सामर्थ्य शक्तीला ते तुम्ही हे लावलं जात गुण तर तिथं शक्ती जी आहे त्या शक्तीला कुठे जात राहते काय? शक्तीला काय नाव राहतं का? त्यात काय नाही राहत ना. आणि भगवंताच्या रूपात तर नाहीच ती गोष्ट. भगवंताचं जे स्वरूप आहे स्वरूपात काय नाम नाही, रूप नाही, संबंध नाही, जात नाही, भेद नाही, गुण नाही. आणि त्यामुळे तिथं वर्णन करणं संभवत नाही. वर्णन करणं म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे वेद. म्हणून माऊली म्हणतात उपनिषदा. उपनिषद त्याच्या सामर्थ्याचं किंवा त्याच्या स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. पाहे पा जाणवेची निबळे कोणी वेदापासून असे आगळे. किती कोणी ज्ञानी झाला, चतुर झाला, वर्णन करणारा झाला, तो वेदापेक्षा श्रेष्ठ आहे का? तो नाही. मग की शेषावनी तोंडवळे बोल की अति, किती बोलणारा झाला, मग तो शेषाला 1000 तोंड आहेत आणि मग त्याच्याहून कोणी बोलणार आहे का? नाही. मग तोही अंथुरणा तळवटी दडे. तो म्हणतो मला नाही तुझं वर्णन करता येत. तो त्याचं अंथरुण होऊन बसला.
हा इरू नीती नीती म्हणून बहुडे तो म्हणतो मला नाही कळत, मला नाही कळत. आणि आपलं 1000 तोंड असली तर माझे गप्प बसतो, इथं मला माझं काही चालत नाही. आणि म्हणून वेद जाणू गेला आणि पुढे माऊन नवला आणि ते गुह्य तुझला कशाला वर्णन करतो भगवंताच्या. मग वेद जाणू गेला तो गप झाला. शब्दाची प्रवृत्ती का संभवत नाही हे तुम्हाला सांगितलं. तिथं हे संभवत नाही, त्यामुळे तसं होत. अनुमानेना अनुमान श्रुती नीती नीती म्हणते एकू गोविंदू रे. सांगितलं की नाही. नाथमारांचा अभंग आहे. देव का हो विटेवरी उभाव पुसू नका बाई, वेदासी काही कळलाचे नाही, शेषजनला झाल्या सहस्र जिव्हा जिव्हा, देव का हो विटेवरी उभा. मग आता शेषाला 1000 जिव्हा आहेत, त्यो वर्णन नाही करीत, त्याच्या सामर्थ्याचं बी त्याचंही. मग आता हे नाही ते नाही वेदही नाही, कोण वर्णन करील. मग माऊली म्हणतात त्यापेक्षा एवढं म्हणा. उपनिषदा सुद्धा करता येत नाही. ज्ञानदेव म्हणे अरे माझा समर्थ न करवे अर्थ, म्हणजे याचा अर्थ वर्णन करता येत नाही. भगवंताचा आणि भगवंताच्या सामर्थ्याचा आणि त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याचं तात्पर्य त्यातून हे काढायचं. ते काय, हरीचा मंत्र पाप निवृत्त करतो, बुधबाधा निवृत्त करतो. निवृत्त करतो म्हणजे कसा करतो, जसं वाळलेलं गवत अग्निरूप होतं तसं तो त्याला भस्मसात करून टाकतो. कारण अग्नी इतका समर्थ असतो, तसं हरिनामाचा मंत्र इतका समर्थ आहे. तो पाप निवृत्त करतो, बाधा निवृत्त करतो. असा हा नाम मंत्र समर्थ का, तर भगवान समर्थ आहेत. आणि त्या सामर्थ्याचं त्या हरिनामाच्या मंत्राचं वर्णन करणं उपनिषदाला सुद्धा शक्य होत नाही. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करव्या अर्थोपनिषदा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.